प्रभू रामचंद्रजीची कथा म्हणजे जीवनाची त्या ठिकाणी व्यथा दूर करणारी कथा आहे। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र म्हणजे जीवाचं कल्याण करणार आहे। अशी गोड पवित्र सुरस अवीट असणारी भगवंताची कथा आपल्या या पवित्र प्रभू रामचंद्रजीच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या या जागेवरती कालपासून कथेला प्रारंभ झालेला आहे। काल पावसामुळे थोडा व्यत्यय आला। आज संकल्पित वेळेमध्ये आपण या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजींचं चरित्र बघणार आहोत आणि ही कथा का श्रवण करावी याचं आपण काल थोडंसं चिंतन केलेलं आहे। ज्या ग्रंथावरती आपण बोलणार आहोत त्या ग्रंथाला रामचरित मानस म्हणतात। रामचरित मानस म्हणजे काय? योग्य श्रोता मिळेपर्यंत भगवान महादेवानं हे प्रभू रामचंद्रजीचं चरित्र आपल्या अंतकरणामध्ये ठेवलं आणि योग्य श्रोता पार्वती माता मिळाल्यानंतर ते जगाच्या समोर पार्वती मातेला सांगितलं। मनात ठेवलं म्हणून मानस। मूळ रामायण हे वाल्मिक ऋषींनी लिहिलं। या वाल्मिक ऋषींचंही आपण थोडंसं काल चिंतन केलं। प्रभू रामचंद्रजीच्या वंशामध्ये राजा दशरथाचे पिताश्री, त्यांचे पिताश्री, त्यांचे आजोबा त्यावेळेला रामायण लिहिलं कुणी? वाल्याकुळ्यानं, वाल्मिक ऋषीनं। कशामुळे तो प्रताप निर्माण झाला, कशामुळे ते सामर्थ्य निर्माण झालं याच्यावरती आपण काल थोडा प्रकाश टाकला। अगोदर वाल्मिक ऋषी काय होते, नंतर परिवर्तन झाल्यानंतर काय झालं का मी सांगितलं। अध्यात्मातल्या ज्या कथा आहे आम्हाला काहीतरी दाखवतात, काहीतरी आम्हाला शिकवतात। अगोदरचं जे जीवन आहे ते वेगळं आहे। अगोदर पापकर्म जरी घडलेलं असेल परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर पश्चाताप झाला असेल तर त्याच्यासारखं दुसरं औषध नाहीये, पश्चातापासारखं औषध नाहीये। एखाद्या व्यक्तीकडून गुन्हा घडला, पाप घडलं आणि त्याच्या जर अंतकरणामध्ये पश्चाताप निर्माण झाला तर त्या पश्चातापाची शिक्षा दुसरी नाहीये, पश्चातापासारखी दुसरी शिक्षा नाहीये। मग अंतकरणामध्ये बदल झाला आणि राम नामाचं काय केलं? अखंड स्मरण केलं। राम राम कहे राम, राम कहे राम, राम कहे राम। आणि ते राम नाम अंतकरणामध्ये गोड लागायला लागलं। सतत जर भगवान परमात्म्याचं जर चिंतन केलं तर ते गोड लागतं बघा। या आपल्या कथेला भेट देण्यासाठी आपल्या सरला बेटाशी एकनिष्ठ असलेले ढोकनांदूरवरून आमचे वाल्मिक भाऊ गाडे ते उपस्थित झाले। त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे। प्रभू रामचंद्रजीचं चरित्र गोड आहे। सतत जर नामस्मरण करत राहिलं तर ते चरित्र गोड लागतं। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। फक्त आपला प्रॉब्लेम एक आहे की त्या ठिकाणी आपल्याला त्याची गोडी लागत नाही लवकर।
ज्या वेळेला गोडी लागली मग असं होतं की किती नामस्मरण करावं. मी एक असं जोडपं पाहिलं की ज्यांना परमात्म्याचं नामचिंतन करण्याचा छंद लागलेला आहे, पूर्वीचा काळ आणि मग सतत नामस्मरण करायचं. त्यावेळेला नवऱ्यानं पत्नीला विचारायचं, धर्मपत्नीला विचारलं, का ग किती भजन केलं आज? तिनं सांगितलं, माझ्या पाठीमाग आज काम होतं. त्यानं विचारलं किती? त्यानं विचारलं, का ग किती भजन केलं आज? सांगितलं, अहो माझ्या पाठीमाग काम होतं आज, मी 8वा भरच भजन केलं. तुम्ही किती भजन केलं? आज मला काम जरा कमी होतं, माझं पायलीभर भजन झालं. म्हणजे कशावर मोजित होते ते? धान्यावर मोजत होते. धान्य मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावी. आणि म्हणून गोडी लागली नामस्मरणाची. पाप कर्म जरी घडलेलं होतं, या बाबा आजही आदरणीय आमचे मार्गदर्शक केशवजी महाराज शिंदे बाबा आजही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना दोन्ही जोडीला धन्यवाद देतो. गोस्वामी तुलसीदासजींनी जरी 15व्या शतकामध्ये हा ग्रंथ आपल्यापर्यंत आणला असेल, परंतु या रामायणावरती, हे मूळ रामायण वाल्मिक ऋषींनी, रामायण हे वाल्मिक ऋषींकडून आलं. जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं. एखादं पाप कर्म जरी घडलं पण पश्चाताप आला आणि त्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये सर्व पाप जळून भस्म होत असतात. आणि मग त्या ठिकाणी पुण्यकर्म घडलं, नामस्मरण घडलं, सतत 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 रामनामाचा जप झाला. परिणामी काय झालं? सुख घडोघडी वाढू लागे. रामनामाविषयी आवड निर्माण झाली. कारण मी सांगितले 3 तत्व काल. कोणते कोणते? एक शिव तत्व आहे जे कल्याणकारक आहे, एक राम तत्व आहे जे आनंदवाचक आहे, आणि एक कृष्ण तत्व आहे जे चित्ताचं आकर्षण करणार आहे. आम्हाला रामकथा का ऐकायची आहे? तर त्याचं कारण आहे, आम्ही सांसारिक माणसं आहोत, प्रापंचिक माणसं आहोत आपण. आणि या प्रपंचामध्ये साधू संतांनी, ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय, बाबांनो, हा जो प्रपंच आहे हा मुळात दुःख बांधवडी आहे, हा संसार. मग याच्यामध्ये आपल्याला अपेक्षा निर्माण झाली सुखाची. ते सुख मला प्राप्त व्हावं. बरं, असं सुख मला मिळावं की जे कधी संपू नये, अशीच इच्छा आहे प्रत्येकाची. का 4-2 दिवस सुख यावं, नंतर त्या ठिकाणी पुन्हा दुःख यावं असं वाटतं का? आलेलं सुख राहावं वाटतं आणि पुन्हा कधीच त्या ठिकाणी जाऊ नये वाटत. दुःख कधीच यावं नाही वाटत. मग सुखाची अपेक्षा आहे, आनंदाची अपेक्षा आहे, आणि तो आनंद देण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रजीच्या नामस्मरणामध्ये आहे. बरं, आदर्श जीवन माझ्या प्रभूचं आहे. एक वाणी आहे, एक पत्नी आहे, एक वचनी आहे, मर्यादा आहे, पुरुषोत्तम आहे. पुरुषामध्ये जो उत्तम आहे त्याचं नाव पुरुषोत्तम आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रजीच्या या कथेमध्ये आहे. अशी सुरस आविट गोड पवित्र कथा त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत.
कथेच्या प्रारंभी भगवान गणेशाला वंदन करतात, कारण विघ्न विनाशक गणपती बाप्पा आहे. आपल्याला कुठलाही धर्म कार्य करायचं असेल तर आपण पहिल्यांदा काय करतो? गणपती बाप्पाचं स्तवन करतो. तिन्ही गणाचा जो अधिपती आहे तो गणपती बाप्पा आहे. त्या गणपती बाप्पाचं स्मरण, सरस्वती मातेचं श्रवण, सरस्वती मातेचं त्या ठिकाणी स्तवन केलेलं आहे, गुरूंचं स्तवन केलेलं आहे. ज्या अयोध्येमध्ये भगवान परमात्मा प्रगट होतात त्या अयोध्येच्या नर नारीला वंदन करतात. लक्ष्मणजीला वंदन आहे, सुमित्रा माईला वंदन आहे, कैकेयी मातेला वंदन आहे, कौसल्या माईला वंदन आहे. आणि गोस्वामी तुलसीदासजींची जी नम्रता आहे ती खूप नम्र आहे महाराज. अनेक टीका झाल्या, अनेक ग्रंथ निर्माण झाले, पण गोस्वामी तुलसीदासजींचंच का आपण वाचतो? कारण तुलसीदासजी एक महान संत आहे. या तुलसीदासजींचं जर आपण चरित्र पाहिलं तर यांचा जन्म ज्या वेळेला झाला, आत्माराम दुबे नावाचे गृहस्थ त्या ब्राह्मणाच्या घरी त्यांचा जन्म झाला. बरं, मूळ नक्षत्रावरती झालेला आहे. तुलसीदासजींचा जन्म मूळ नक्षत्रावरती झालेला आहे. आणि मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेलं बाळ चांगलं नसतं हे लोकांनी त्यावेळेला जाहीर केलेलं आहे. मग काय करावं? ज्या वेळेला तुलसीदासजी जन्माला आले त्यावेळेला आई गेली महाराज. कारण एक लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी काय दवाखाने वगैरे नव्हते. मग बघा, एक शब्द आहे बाळांत. बाळांतपण म्हणजे ती एक अशी अवस्था आहे त्याच्यामध्ये विग्रह जर केला तर पूर्वीच्या काळी असं घडत होतं, एक तर बाळ किंवा एक तर अंत, एक तर बाळ किंवा अंत, म्हणून त्याला म्हणतात बाळांतपण. पूर्वीच्या काळी दवाखाने नव्हते. गणपती बाप्पा आले, त्यांचं स्वागत करू एकदा. गजाननाची आवड मोठी, धावत आलो आरतीसाठी. धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी, धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी, धावत आलो आरतीसाठी. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजाननाची आवड मोठी, धावत आलो आरतीसाठी. 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 गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. सुखरता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उनिशेंदुराज,
कंठे झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामन मूर्ती जय देव रत्नाकचा भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिरे जडीचा मुकुट शोभतो बरा रुंजून तेने पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामन मूर्ती जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाय सजना संकष्टी पावावे निर्वावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे कामन मूर्ती जय देव गजाननाची आवड मोठी दावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी दावत आलो आरतीसाठी गजानना पार्वती नंदना मोरया गजानना पार्वती नंदना मोरया गजानन भगवान उमापते महादेव की प्रभु रामचंद्र भगवान की गणपती बाप्पा मंगल मूर्ती या ठिकाणी सुंदर गणपती बाप्पा आदरणीय परभणीवरून आलेले आमचे राजू आप्पा यांनी सुंदर या ठिकाणी गणपती बाप्पा आणले त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांचा सर्व मित्र परिवार आमचे योगेश दादा कुंजीर त्यांचा परिवार त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व भक्त परिवार सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाचं वाढलेलं सौंदर्य आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय केशवबाबा ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व महाराज मंडळी वादक वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आहे. गोड पखवाज ज्यांचा आहे आमचे अंकुशजी महाराज त्यांना धन्यवाद आहे. गोड ज्यांचा तबला आहे आमचे मनोजजी महाराज खंडाळ्यावरून ते उपस्थित आहे त्यांना धन्यवाद आहे. आमचे बाल तबला वादक आमचे डोंगरे महाराज त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर आमचे कारभारी नाना त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आमचे कैलास महाराज फाळके त्यांना धन्यवाद आहे. आमचे कदम माऊली त्यांना धन्यवाद आहे. दोन्ही कदम भावंडांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर आमचे राजेंद्र महाराज गोरक्ष गोड अशी साऊंड सिस्टीम आणि आपला हे जे कथा आहे ती सर्व महाराष्ट्रभर जे दाखवणार आहे ते आमचे दास संतांचा चॅनलचे मालक आमचे ऋषीदादा सातपुते त्यांना धन्यवाद आहे. आजची अन्नदानाची ज्यांची सेवा आहे त्यांना धन्यवाद आहे. गोड प्रसाद आचारी जे बनवतात आहे प्रसाद निर्माण करतायत प्रसाद बनवणाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आहे. फक्त या ठिकाणी उद्यापासून लवकर यायचं बरं का. मी सांगत होतो की आपण प्रापंचिक माणसं आहोत संसार करणारे आहोत. मग आवश्यकता आपल्याला आनंदाची आहे आणि तो आनंद कशातून मिळेल तर राम प्रभूच्या नामस्मरणातून मिळेल. म्हणून नामस्मरण करायचं प्रभू रामचंद्रजीचं चरित्र ऐकायचं. चरित्र ऐकावं कुणाचं तुमचं आमचं चरित्र आहे काय काही भगवान परमात्म्याचं चरित्र आहे ते अलौकिक आहे. आपल्या सगळ्या लौकिक गोष्टी आहे भगवंताचं चरित्र अलौकिक आहे. आणि जे आपल्याला सांगतायत ते चरित्र भगवंताचं त्याच्यामध्ये त्यांनी भाव ओतलेला आहे ते गोस्वामी तुलसीदासजी आहे. गोस्वामी याचा अर्थ काय इंद्रियावरती ज्यांनी विजय मिळवलेला त्याला गोस्वामी म्हणतात. इंद्रिय निग्रह त्याला म्हणतात. त्यांचं सुद्धा जीवन बघा अगोदरच ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला आई गेली आणि आई गेल्यानंतर काय हो त्या बाळाची अवस्था ज्या वेळेला आई जाते ना त्या वेळेला मायेचं पांघरून जात असतं. सगळं मिळेल ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती अरे सब कुछ तो मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. पुन्हा आई मिळत नाही गेली आई. बरेच दिवस निघून जातात हे बाळ बोलत नाही.
खरं तर आईच्या अंतकरणामध्ये तीव्र भावना असते की माझ्या दादानं बोलावं, बोबडं 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 बोलावं. बाळ चालायला लागलं, उभा राहायला लागलं, वाकडा तिकडा पाऊल टाकायला लागलं, सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला? बोबडं बोबडं बोलायला लागलं, भाकर म्हणण्याच्या ऐवजी काकर म्हणायला लागलं, पण आनंद कोणाला झाला? बालक बोबडा बोले, वाकुडा विचुके पाऊले, ते चोज करोनी माऊले रिझे जेवी. आईला कौतुक वाटायला लागतं, पण इथं राम बोला नाव ठेवलं, पण कौतुक पाहण्यासाठी सुद्धा कोणी नाही, आई नाही हो. त्या वेळेला मंदिरामध्ये काही महात्मे यायची. मंदिरामध्ये काही महात्मे आल्यानंतर त्यांचा सत्संग घडला. सत्संग घडल्यानंतर परिवर्तन काय झालं? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. संतांच्या सानिध्यामध्ये, श्रेष्ठ व्यक्तीच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर बघा, आपलं नाथ महाराजांच्या काळामध्ये एक म्हातारी एका लेकराला घेऊन गेलती नाथ महाराजांकडे. महाराज, या आमच्या नातवाला लई पुरणपोळी आवडती, तुमच्या घरात रोज पुरण शिजत, याला सांभाळा. पण हा काही उद्योग करणार नाही, काही काम करणार नाही, फक्त याला पुरणपोळी खायला 2 वेळेला. नाथ महाराज म्हणले, रा बाबा. पुरणपोळी रोज नाथ महाराजांच्या घरी रोज पोत्याचं पुरण शिजत होती, एवढी श्रीमंती होती. रोज पुरणपोळी खायचा, गावबान नुसतं लोळायचा, नुसतं लोळायचा. महाराज, परिणाम झाला, त्या अन्नामध्ये असलेले जे गुण आहे ते बुद्धीमध्ये उतरले. आणि ज्या वेळेला नाथ महाराज या ठिकाणी या जगाचा निरोप घेऊन जल समाधी नाथ महाराजांनी घेतली, त्या वेळेला लोकांनी विचारलं, महाराज तुमचा रामायण, जो नाथ महाराजांचा एक रामायण आहे, भावार्थ रामायण, हा ग्रंथ अपूर्ण राहील ना, अर्धाच ग्रंथ झाला आणि तुम्ही निघून चालले, आता कसं होणार? त्या वेळेला नाथ महाराजांनी वरद हस्त ठेवला डोक्यावर त्याच्या आणि सांगितलं, हा ग्रंथ कोण पूर्ण करील? करील माझा गावबा पूर्ण. अर्धा ग्रंथ गावबानं लिहिलाय. कशाचा परिणाम आहे? तेथे राम नाम होईल श्रवण. म्हणून संतांची केलेली सेवा कधी वायाला जात नसते, लक्षात घ्या. केलेला परोपकार कधी फुकट जात नसतो, केलेला दान धर्म कधी फुकट जात नसतो, आणि केलेली संतांची सेवा कधी वायाला जात नसते. केलेला परोपकार फुकट जात नाही. जुन्या पोरांच्या, लहान पोरांच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. एका झाडावर एक कबूतर बसलेलं होतं. कबूतर बसलेलं आहे आणि आता शिकारी आहे, शिकाऱ्यानं बंदुकीला त्या ठिकाणी तैनात केलेली आहे. आता खटका ओढणार आहे, गोळी सुटणार आहे आणि कबूतर मरणार आहे, हे ठाम आहे. तेवढ्यामध्ये ते पाहिलं एवढ्या मुंगीनं, आणि मुंगीला वाटलं जाऊ द्या, आपण कधीच परोपकार केला नाही, एवढा मात्र परोपकार केला. पळतच गेली आणि त्या शिकाऱ्याच्या पायावर चढली, चुनकुंड डसली. महाराज, निशाणा चुकला, आवाज झाला, कबूतर उडून गेलो, वाचलं ना ते. त्याच्यानंतर 4 वर्ष गेली आणि एक दिवस ती मुंगी पाण्यात वाहत चालली. कबूतर बसलंय झाडावर. कबुतरानं पाहिलं, अरे ही मुंगी पाण्यात जी वाहते तीच मुंगी आहे की जिनं काय केलं, मला एकदा माझा प्राण वाचवलेलं. कबुतराच्या लक्षात आलं, काहीच नाही केलं. कबुतरानं एक पान तोडलं, पाण्यामध्ये टाकलं, मुंगी त्याच्यावरती तरंगलीन कडेला लागली. कशामुळं घडलंय? परोपकार केला होता मुंगीनं, त्याची परतफेड केली कबुतरानं. परोपकार फुकट जात नाही, दान केलेलं फुकट जात नाही, दान केलेलं फुकट जात नाही. आणि बघा, एक लक्षात घ्या, जोपर्यंत माणसाकडे चलती आहे ना, पैसा आहे, पगार आहे, उत्पन्न आहे, तोपर्यंत बचत करावी बरं का. सांसारिक माणसानं जर बचत केली नाही तर परिणाम वाईट होतात. एका माणसाला 3 मुली होत्या, 3चा विवाह झालेला आहे. पगार होता स्वस्ताईच्या काळामध्ये 50,000 रुपये महिना. लोकांना ज्या वेळेला 3,000 रुपये महिना होता, याला 50,000 रुपये महिना होता. मग हा काय करायचा, रोज संध्याकाळी जेवण वगैरे झालं की एका पान टपरीवरती जायचा पान खाण्यासाठी,
आणि महाराज त्या वेळेला सगळ्यात भारीतलं पान 10 रुपयाचं पान घ्यायचा, 5 रुपयाचं पान घ्यायचा, 10ची नोट द्यायचा आणि 5 रुपयाचं पान घेतल्यानंतर 5 रुपये जे परत रिटर्न आले ना, ते 5 रुपये एका भिकाऱ्याच्या ताटामध्ये वरूनच टाकायचा. कडांक आवाज यायचा रोज नित्य नेमानं. 1 दिवस 2 दिवस नाही, 1 महिना 1 वर्ष नाही, तब्बल 30 वर्ष हा माणूस तेच करत होता. 5 रुपयाचं पान घ्यायचं आणि 5 रुपयाचा जो ठोकळा आहे ना, भिकाऱ्याच्या त्या ठिकाणी ताटामध्ये टाकून द्यायचा. आता दिवस कोणासाठी बसून राहत नाही, दिवस निघून गेले. 30 वर्षाचा कालखंड गेला, तोपर्यंत मुलींचे लग्न झाले, नोकरी गेली, आता पेन्शन नाही, काहीच नाही, उत्पन्न राहिलं नाही. जेवढं होती कमवलेली प्रॉपर्टी मुलींच्या लग्नामध्ये खर्च केली. आणि एक दिवस आता परिस्थिती जेमतेम आहे, काहीच नाही, उत्पन्न नाही, फक्त 2 टायमाची चूल पेटत होती, एवढंच घरात मध्ये अन्न आहे. एक दिवस त्याच्या मंडळीचं दुखायला लागलं, धर्मपत्नी आजारी पडली, नेली दवाखान्यात. दवाखान्यात नेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की तुमच्या मंडळीच्या हृदयाला छिद्र पडलेलं आहे, 2 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागणार आहे आणि 5 लाख रुपयाचा खर्च आहे. जर होत असतील 5 लाख रुपयाचा ॲडजस्टमेंट तर तुमची मंडळी जगेल. आणि मग पाहुण्याला फोन लावायला लागला. पाहुण्याचे फोन लावून नॉट रिचेबल, फोन बंद येतोय. पैसे म्हटल्यानंतर फोन कोणी उचलत नसतं. आणि मग समजलं, मग पाहिलं का रे, 50,000 रुपये मला महिना होता, निदान 10,000 रुपये महिन्याला बाजूला टाकले असते तर किमान माझ्याकडं प्रॉपर्टी साचली असती, माझ्या धर्मपत्नीला मी वाचवलं असतं. पण मी आता काय करू, गेला डॉक्टरच्या पाया पडला, काही करा पण माझ्या धर्मपत्नीला वाचवा. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं मी कोणाच्या तरी अधिकारामध्ये आहे, मी काही करू शकत नाही. फार झालं तर 5 लाख रुपये मधलं जो 2 लाख रुपये मी कमी करतो, पण 3 लाख रुपये ऑपरेशनसाठी लागणार आहे. आणि हे 3 लाख कुठून आणू, रडत बसला. आता माझी धर्मपत्नी, माझी मंडळी मला सोडून जाणार, अशा अवस्थेमध्ये रडत बसला. ऑपरेशन जर 2 तासामध्ये पैसे भरले नाही तर मंडळी जगणार नाही, हे कळून चुकलं, पैसे भरू शकत नाही. ढाय मोकलून रडतो. अरे जिनं फाटलेल्या चिंध्या वापरल्या, फाटलेली त्या ठिकाणी पातळ वापरली, पण माझ्या संसाराला कधी फाटकेपणा येऊ दिला नाही आणि मला त्या ठिकाणी कधी उन्हाच्या झळ्या चटक्या मला बसू दिले नाही, अशी माझी धर्मपत्नी मला सोडून जाणार. रडतोय. त्या धर्मपत्नीच्या समोर कसं जावं हेही कळत नाही. त्याच वेळेला आता अर्ध्या तासामध्ये तुमची मंडळी जाणार हे निश्चित झालं. आणि तेवढ्यामध्ये एक सिस्टरीन आली आणि येऊन खांद्यावर हात ठेवला. अभिनंदन साहेब, काय झालं? ऑपरेशन सुरू झालं. कोणाचं? तुमच्या मंडळीचं ऑपरेशन सुरू झालं. कोणी दिले पैसे? त्या माणसानं दिले. कोणत्या माणसानं? त्या माणसानं. कोणत्या माणसानं? तो तिकडं उभा आहे ना, तोंड करून उभा आहे ना, अंगावर चादर पांघरलेली ना तो माणूस. त्या माणसानं पैसे दिले म्हटल्यानंतर उभा राहिला, पळत गेला आणि त्या माणसाच्या पायावरती साष्टांग लोटांगण घातलं. देवदूत आहे तू, कोण आहे माझ्यासाठी? तू भगवान परमात्मा आहे. कोण आहे तू? पाहिलं वर. कोण होता तो? तो होता तोच त्या पानटपरीच्या समोर बसलेला तो भिकारी होता. आणि विचारलं, साहेब पाय कशाला धरता? गेल्या 30 वर्षापासून तुम्ही मला रोज दान देत होता, मी 1 दिवस दिल्यानं काय फरक पडला? त्यानं भरले होते 3 लाख रुपये. लक्षात घ्या. केलेलं नामस्मरण फुकट जात नसतं आणि केलेली संत सेवा फुकट जात नसते. गोस्वामी तुलसीदासजीकडून त्या ठिकाणी संतांची सेवा घडली महाराज. आणि त्याचा परिणाम असा झाला, अंतकरणाची जी अवस्था आहे ती बदलत गेली. परमार्थ म्हणजे काय, कुठं गठोडं बांधून ठेवलेलं नाही. एक दिवस अंतकरणाची अवस्था बदलणं, याचंच नाव परमार्थ आहे. तेच महान धन आहे. आमच्या साधू संतांनी काय म्हटलं माहिती का? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, हे वावया जतन, हे उपाय लाभाचे.
महाधन म्हणजे परमार्थ आहे. वाईटाचा त्याग करणं. आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. बुरी सुधार लो बस हो गया भजन. आदत 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 बुरी सुधार लो बस हो गया भजन. हो गया भजन हो गया भजन हो गया भजन हो गया भजन हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. हरी बोल. वाईटाचा त्याग करणं आणि चांगल्याचा संग करणं म्हणजे सुद्धा भजन आहे. वाईट वागणं सोडून देणं, चांगलं वागणं. भजन म्हणजे नुसतं महाराज आम्हाला का ताल सुरे का, आम्हाला का भजन येतं का, तेच भजन नाही आहे. वाईटाचा त्याग करणं, चांगल्याचा संग करणं म्हणजे सुद्धा भजन आहे. संतांची सेवा घडली, परिणाम रामनामाची आवड निर्माण झाली महाराज. आणि त्या रामनामाची आवड काय करते बरं? रामनामाची आवडी काळ गेला गेला देसो धडी. रामनामाची आवड काय करते? काळाला दूर पळवते महाराज. अशी रामनामाची आवड निर्माण झाली. काही दिवस वाराणसी सारख्या ठिकाणी गेले आणि मग प्रभू रामचंद्रजीची कथा करू लागले. आणि ती कथा करत 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 फिरू लागले. प्रभू रामचंद्रजीचा साक्षात्कार झाला तुलसी घाटावरती. तुलसी घाट आहे बघा काशीला, त्या ठिकाणी ग्रंथाची निर्मिती. राम कथा करत असताना ज्ञान प्राप्त झालं, पण ज्ञान प्राप्तीबरोबर तारुण्य आलं. मग एक तारुण्य असं आहे, विकार काही जागृत होत असतात. ज्ञानोबरायांनी महाराज का बरं 20व्या-22व्या वर्षी समाधी घेऊन टाकली? कारण मानवी शरीर आहे आणि या शरीरामध्ये विकार आहे. आणि ते विकार जागृत झाल्यानंतर त्रास देतात. कार्य संपलं तरी महात्मे, हे संत महात्मे थांबत नसतात. तारुण्य निर्माण झालं गोस्वामींना आणि मग पुन्हा घरी आले. घरी आल्यानंतर पाहिलं तर परिवार तर त्या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे, पण जी मंडळी आहे
भाऊकीतली, त्यांनी विवाह करून दिला. कोणाबरोबर? रत्नमालेबरोबर. तिचं नाव रत्नमाला आहे. आणि त्या पत्नीच्या एवढे अधीन झाले, ती क्षणभर जरी बाजूला गेली तर यांना करमत नव्हतं. ती भांडे घासायला बसली, तिथंच जवळ बसायचे कुठतरी गप्पा मारत. ती धुणं धुवायला लागली, तिथंच गप्पा मारत बसायचे. ती स्वयंपाकाला बसली की तिथंच बसायचे. जेवणही बरोबर करायचे आणि एकत्र गप्पा मारायचे. जीवन आनंदात चाललेलं होतं. एका दिवस त्या रत्नमालेचे जे वडील आहे ते आजारी पडले ना अचानक निरोप आला. आणि गोस्वामी तुलसीदासजी कुठंतरी काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तेवढ्यामध्ये निरोप आला की तुमचे वडील आजारी आहे. गेली निघून ती माहेरी गेल्यानंतर त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी 2 प्रहारानंतर घरी आले. आल्यानंतर पाहिलं, विचारपूस केली तर दिसत नाही. माहेरी गेली, मला न सांगता कशी गेली, कशाला गेली, मला न सांगता का गेली. कासावीस झाला जीव, व्याकुळ झाले. आणि मग संध्याकाळच्या वेळेला निघाले सासूरवाडीच्या रस्त्याला निघाले तर काल जसं त्या ठिकाणी गारपीट होती, वादळ होतं, धो 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 पाऊस पडत होता. आणि मग त्या ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू होता. गंगेला पूर आलेला होता. आणि त्या पुरामधून आता पलीकडं कसं जायचं तर एक नाव आली. नाव काहीतरी वाहत आलं, त्याच्यावर बसले, पलीकडे गेले. बरं, दुसऱ्या मजल्यावर राहत होती धर्मपत्नी. रात्रीचे 12:30 वाजलेले आहे. सासरेबुवा दरवाजा उघडणार नाही. मग पाठीमागच्या दरवाजानं जायचं, पाठ्यामागच्या खिडकीनं जायचंय. आणि मग आता वरच्या मजल्यावर जायचं. काय करायचं? काहीतरी लोंबताना दिसलं, ते पकडलं आणि वर गेले आणि सांगितलं, ए रत्नमाला, मी आलो. तिनं पाहिलं, एवढ्या विजांचा कडकडाट, एवढा पाऊस, एवढं धो 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 पडतोय. आणि आले कसे? तुम्ही कसे आले? सांगितलं, हे तू दोर बांधून ठेवला होता. कंदील जवळ घेतला आणि जवळ जाऊन पाहिलं तर तो दोर नव्हता महाराज, तो आजगर लोंबत होता. त्या सापाला धरून वर गेले होते. बरं, तुम्ही गंगेतून अलीकडे कसे आले? नाव होती, नाव. जवळ जाऊन पाहिलं तर ती नाव नव्हती, एका मेलेल्या बाईचं फुगलेलं प्रेत होतं. त्या प्रेतावर बसून आली, सर्पाला धरून आले. आणि मग त्या वेळेला तिनं कपाळावर हात मारून घेतला आणि सांगितलं, का हो, या नासक्या कुचक्या देहासाठी, या नाशिवंत देहासाठी इथपर्यंत आलात? एवढंच प्रेम, एवढंच तुमचं अंतकरण जर श्रीरामासाठी कासावी झालं असतं तर त्या श्रीरामानं तुम्हाला त्या ठिकाणी साक्षात दर्शन दिलं असतं. हा धर्मपत्नीचा उपदेश महाराज. ऐका, प्रापंचिक जीवन जगत असताना काही गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. जर एखादा माणूस विहिरीत पडायला लागला, दोन्ही डोळ्यांना आंधळा आहे, एक पाऊल जर उचलला आणि विहिरीत पडणार आहे, 60,000 रुपये महिना आहे त्याला. किती? 60,000 रुपये. आणि त्या विहिरीच्याच बाजूला एक लहान लेकरू गुरं चारतंय, ढोरं चारतंय. आणि त्या पोरानं पाहिलं, आता यानं जर एक पाऊल उचललं की विहिरीत पडणार आहे. आवाज दिला पोरानं, थांबा काका, पाय उचलू नका, पुढं विहीर आहे कोरडी. मग यानं काय म्हणायचं? मला 60,000 रुपये महिना आहे, मी उचलील पाऊल. पाय उचलला तर मृत्यू निश्चित आहे. लहान अडाणी पोरगा असेल पण ते जर हिताची गोष्ट सांगत असेल तर आंधळ्या माणसानं त्या लहान लेकराचं ऐकलं पाहिजे, त्या गुराख्याचं ऐकलं पाहिजे. तसंच जर एखादं लहान लेकरू आपल्या बापाला उपदेश करत असेल, संध्याकाळचे 8 वाजले, उंबऱ्यामध्ये लहान लेकरू बसले, रडतंय पोरग पश्चाताप करतंय, माझ्या बापाला 25 एकर जमीन होती पण वाईट मित्रांच्या संगतीमध्ये लागून माझ्या बापानं 20 एकर जमीन विकून टाकली, आता 5 एकर राहिली हो. लहान लेकरू त्या ठिकाणी कासावीस झालं, डोळ्यातून अश्रू गळतायत. 8:30 वाजता आला बाप लेझिम खेळत. आणि लेझिम खेळणाऱ्या बापाचं पाय धरलेले लेकरानं, 8 वर्षाचं, 9 वर्षाचं, 10 वर्षाचं लेकरू आहे. पप्पा पप्पा पप्पा, मी तुमचा एकुलता एक मुलगा, तुमच्या समोर हात जोडतो बाबा,
25 एकर जमीन होती आपल्याला, पण वाईट मित्रांच्या संगतीला लागले. तुम्ही सगळं वाटोळं केलं बाबा. मी त्याचा विचारत नाही बाबा, जे झालं ते झालं बाबा. परंतु आता बाबा, बाबा एक काम करा ना, मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचं बाबा. कालपर्यंत काय झालं सोडून द्या बाबा, पण आता उरलेली जमीन शिल्लक ठेवा बाबा. माझं शिक्षण करा बाबा. वाईट वागणं, दारू पिणं सोडून द्या बाबा. असं जर 10 वर्षाचं लेकरू एखाद्या बापाला विचारत असेल तर शास्त्र असं सांगतं, त्या बापानं त्या मुलाचं ऐकलं पाहिजे. तसंच एखादी धर्मपत्नी जर आपल्या नवऱ्याला काही शिकवत असेल, एक तर प्रपंचाचा नियम असा आहे, ऐका. रामायण म्हणजे मी आपल्याला प्रत्येक बाजूनं रामायण सांगणार आहे. मी आपल्या समोर शैक्षणिक रामायण सुद्धा सांगणार आहे. मी आपल्या समोर वैचारिक रामायण सुद्धा सांगणार आहे. मी आपल्या समोर आध्यात्मिक रामायण सुद्धा सांगणार आहे. कारण मी नुसतं रामायण सांगणार नाही आहे, मी रामकथा आमच्या जीवनामध्ये कशी यशस्वी आम्हाला करू शकते हे सांगणार आहे. ऐका. संसार म्हटल्यानंतर जुने माणसं म्हणतात, संसार म्हणजे नवरा बायको रथाचे 2 चाक आहे. एक चाक जरी चुरलं तर तो गाडा व्यवस्थित चालत नाही ना. तसंच या प्रपंचाचं आहे. दोघांनी जर खांद्यावर प्रपंच घेतला, धर्मपत्नीनं आणि त्या नवऱ्यानं, तर व्यवस्थित गाडी चालते बघा. पण एखाद्या वेळेला आपल्या नवऱ्याकडून एखादा व्यवहार कमी जास्त झाला, बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात. ऐका, बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात की त्या ठिकाणी महाराज आत्महत्येला लोक प्रवृत्त होतात. का होतात बरं आत्महत्येला प्रवृत्त? महाराज त्याला कारण काही असतात बघा. ज्या वेळेला एखाद्यावरती कर्ज झालं, सगळ्या गावानं त्याला वाळीत टाकलं, याचा व्यवहार चांगला नाही. भावकीतल्या लोकांना त्याला वाळीत टाकलं, घरातले लोक सुद्धा त्याच्याबरोबर चांगलं बोलत नाही. आणि त्याच वेळेला त्याची धर्मपत्नी सुद्धा जर म्हणली ना तुम्हाला काही कळत नाही, तर निश्चितच तो माणूस आत्महत्येला प्रवृत्त होत असतो. धर्मपत्नीचं कर्तव्य आहे. आमचं तुलसीदासजींचं रामायण हे शिकवतं आम्हाला की त्या धर्मपत्नीनं त्या वेळेला खंबीरपणानं उभं राहावं आणि त्या नवऱ्याच्या खांद्यावरती हात ठेवावा. अहो कर्ज आहे, होतच असतं, माणूस आहे, झाला असेल कर्ज, पण खांद्याला खांदा लावू. मी तुमची वाघीण, शेतकऱ्याची मी वाघीण आहे. खांद्याला खांदा लावू, कष्ट करू, उत्पन्न मिळवू आणि झालेलं कर्ज फेडून टाकू. मी तुम्हाला शब्द देते. असा शब्द जर धर्मपत्नी देत असेल तर तो माणूस कुठलाच विपरीत निर्णय घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. चांगलं काय वाईट काय याचा सल्ला जर आपली धर्मपत्नी देत असेल तर पतीनं ऐकलं पाहिजे. गोस्वामी तुलसीदासजींनी पाहिलं की अरे धर्मपत्नीनं सांगितलं, कासावीस जर अंतकरण एवढं श्रीरामासाठी झालं असतं. आणि ऐका, भगवान परमात्मा प्रेमाचा बुकेल आहे. अंतकरण व्याकुळ झाल्याशिवाय तो फळ देत नाही. तुकोबरांची काय अवस्था झाली बरं? जीवना वेगळी मासोळी, 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 जीवना वेगळी मासोळी. तैसा तुका तळमाळी आ आ
तळमळ तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा 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 व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माझ्या अंतकरणामध्ये तसं झालं. कसं? जीवना वेगळी मासोळी. पाण्यापासून मासा बाजूला काढून टाकला. तो जसा तडफड तडफड करतो ना तसं झालं मला. गोस्वामी तुलसीदासजींच्या अंतकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली आणि त्या व्याकुळतेतून जो निर्माण झाला ग्रंथ तो रामचरितमानस आहे. एक भाव असा आहे की या ग्रंथाला मानस सरोवराची उपमा दिलेली आहे. कैलास पर्वताजवळ असलेलं जे मानस सरोवर आहे ना, मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिलेली आहे. पण मानस सरोवर ग्रंथाच्या उपमेला कमी पडतं. का बरं? कारण मानस सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी आपल्याला चालत चालत जावं लागतं. हे रामचरितमानस आपल्या घरापर्यंत चालत आलं. हा फरक आहे. बरं, मानस सरोवरामध्ये जर त्या ठिकाणी पाय निसटला तर बुडण्याची भीती आहे. पण याच्यामध्ये जो बुडाला तो त्याचा बेडा पार आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून बुडावं महाराज याच्यामध्ये. हे दिल की प्यास बुझत न बुझाई पुनी पुनी की तनी हो सुनी सुनाई पुनी पुनी की तनी हो सुनी सुनाई हो सुनी सुनाई पुनी पुनी की तनी हो सुनी सुनाई. पुन्हा 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 कथा ऐकावी. दिल की प्यास बुझत न बुझाई. तबल्याचा आवाज थोडा कमी कर. बुझत न बुझाई पुनी पुनी की तानी हो सुनी सुनाई पुनी पुनी की तानी हो सुनी सुनाई पुनी पुनी की तनी हो सुनी सुनाई पुनी पुनी की तनी हो सुनी सुनाई. पुन्हा 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 ऐकत राहावी अशी कथा आहे. ही कथा कशी आहे बरं? या कथेला गोस्वामी तुलसीदासजींनी राम कथा शशी किरण समान राम कथा शशी किरण समान राम कथा शशी किरण समाई किरण सुनाई. संत चकोर करही जेही पाना संत चकोर करही जेही पाना राम कथा शशी किरण समाना राम कथा शशी किरण समाना. राम कथा शशी किरण समाई राम कथा शशी किरण समाई. निरे ग निरे सा सानी द निरे ग रे निद सा निरे ग रे ग म ग म द म द नि द नि सा द नि सा द नि सा निरे ग म द नि सा नि द प म ग रे सा निरे ग रे ग म ग म द म द नि द नि सा द नि सा द नि सा. संत चकोर करही जही
संत चकोर करही जेही पाना, संत चकोर करही जेही पाना, राम कथा शशी किरण समाना.